उनके बारे में आप तो सोचते ही नहीं। ये सेकुलर पार्टी में है पर उनका चाल चलन पूरा देखो, कल की बातें आई पेपर के अंदर, ये सब टीवी के ऊपर आ रही, ये कांग्रेस के अंदर जो खोटे वाले, उसमें से अपना भी एक नाम है, उसने किसको वोट किया? भाजपा को वोट किया। बताओ ना, बताओ आप अगर बार बार उसको वोट देते हैं तो आपका वोट जाता है किसको? भाजपा को जाता है। उसको वोट करना हो तो भाजपा को वोट करने जैसा है। वो है किसका चेला चमेला आपको मालूम है। लोकसभा में क्या किए ये आपको पता है। पूरे हम डंकी की चोट पर उतरे। हम क्या सुबह, हम तो पार्टी में हम हमारी विक्री होने के बाद हम डंकी की चोट पर उतरे और हमने करे जो करना है। तो ये जो चोला पहन के बैठे ऐसे गद्दारों को आपने पहचानना चाहिए। और तीसरा चुनाव कोई भले है ना आपके पास, भले आपके पास है ना, पर वो नहीं, वो गंदा आदमी, वो बेकार माझी विनंती आपल्याला आहे। नाही, मी कुठे आरोप केले काही? ते पेपरला जे महाराष्ट्र टाइमने जे सांगितलं किंवा जे काही आमदार फुटलेले आहेत त्या आमदार फुटण्यामध्ये तुमच्याही आमदाराचं नाव आहे, तर मी ते लोकांना सांगितलं फक्त, बाकी काय सांगितलं? आणि त्यांची ते पहिल्यापासूनच भाजपची आतून तो आमदार कोण ते तुम्ही जे महाराष्ट्र टाइमने छापलं ते बघा कोण आहेत ते आमदार, म्हणजे भाजपचे आतमधून भाजपचे आहेत अशा पद्धतीने काम। अरे बाबा, सध्या ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत, त्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी आहे, ते लोकांना सर्वांना माहित आहे। आणि तुम्ही सांगा ना, एकतर तुम्ही काय करतात, माझा नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही काय हे बघा ना। अरे मग तुम्ही त्या पार्टीत राहू नका ना। तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तुम्ही एकत्रित येणार, तुम्ही वेगळं व्हा ना, मग दुसरी पार्टीमध्ये जा ना। मला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या पार्टीमध्ये, ज्या पार्टी भारतीय जनता पार्टीला घेऊन सरकार केलेली आहे, आणि तुमचे एकनाथ शिंदे तुमचे नेता कोणत्या ताकदीवर मुख्यमंत्री आहे? भारतीय जनता पार्टीमुळेच आहे ना। हा, बाकी आणि तुम्ही तर असं आहे, तुमचा कोणताही काम नाही, तुमचं काम नाही, तुम्ही काही करत नाही, आणि तुम्ही आतापर्यंत जेवढं नारियल फोडले त्याचं आतापर्यंत कोणताही काम नाही झालं। आता तुम्ही काजी कब्रस्तान मध्ये मी हायमॅक्स दिलेला आहे, 20-20 लाख 40 लाखचं काम केलं, आणखीन एक हायमॅक्स देणार आहे। तुम्ही कुठं कोणतं काम केलं हे दाखवा। तुमच्या त्या 20 वर्षात, तुम्ही 10 वर्ष आमदार असताना तुम्ही कोणतं काम केलं हे दाखवा ना। तुम्ही कोणतंही काम करत नाही, फक्त भपका। आणि ते इलेक्शन आला की तुम्ही दिसतात, इलेक्शन संपला की तुम्ही मुंबई शिफ्ट होतात, लोकांमध्ये मिसळत नाही, लोकांचं काम करत नाही, नाऱ्याला फोडतात, पण कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तुमच्याकडून। मला सांगा कोणतं काम केलं तुम्ही 20 वर्षात? त्यावर्षी 10 वर्ष तुम्ही आमदार होते, सांगा ना। आता काय केलं तर मुख्यमंत्री। अच्छा, मी तर माझ्या काँग्रेस पार्टीचा पक्षाचं काम केलं या लोकसभेमध्ये। तुम्ही कोणाचं काम केलं? तुम्ही दानवेच्या विरोधात काम केलं, तुम्ही कल्याण काळेचं काम केलं असं तुम्ही स्वतः म्हणतात। हा, आणि काय काय आमिष घेतले, काय काय मलिदा घेतले तुम्ही? दोन्ही पार्टीकडून मलिदा घेतले, म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून मलिदा घेतले आणि काँग्रेस वाल्याकडून पण मलिदा घेतले। तुम्ही मलिदा सम्राट आहे। तुम्ही गद्दार आहेत आणि तुम्ही गंदा आदमी अशा पद्धतीने सुद्धा। हे बघा, गद्दार कोण आहे सर्वांना माहिती आहे। शिवसेनेची गद्दारी कोण केली? याने केली। आता 19 तारखेला माहित होईल ना काँग्रेसचे कोण गद्दार आहे, कोण आहे, सर्वांना माहिती आहे। एक आणि तुमचं काय, तुम्ही ईडीला घाबरून पक्ष सोडले, तुमचा पूर्ण खानदान रडतो, आणि म्हणजे तुमच्या घरात असं आहे की लहानपेक्षापासून तो 50-80 वर्षाचा म्हातारा पण रडतो। आणि तुम्ही केलं काय हे जाणण्यासाठी हे सांगा ना। काम करत नाही तुम्हाला ईडीने। तुम्ही देशात पहिल्या व्यक्ती की ईडीने 2दा तुमच्याकडे आलेली आहे, 2दा, म्हणजे हा पण एक ग्रीन बुक मध्ये नाव लिहिण्यासारखं आहे। ते असा माणूस आहे देशात की ज्याच्यावर 2दा ईडी आली, आणि तुम्ही त्या चौकशीला घाबरून तुम्ही पार्टी बदलला। तुमचं काय? हा, गंदा कोण आहे ते मला विधानसभेत माहित पडलं ना, 2024 मध्ये पडेल तुम्हाला। आणि उभा राहा बरं का तुम्ही। हा, उभा राहा, माझ्या विरोधात उभा राहा। मी कितना गंदा आहे तुला मतदानात माहित पडेल। मी तुझ्यासारखा गद्दार नाही, तुझ्यासारखा ईडला घाबरणार नाही, तुझ्यासारखा पैशामध्ये विकणार नाही। हा, लक्षात ठेव, माहित पडेल तुला।